कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या हत्येने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। अल्पवयीन आरोपीला चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी डांबून ठेवल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता। या याचिकेवर सुनावणी झाली असून पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे। अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करावा यासाठी ही अल्पवयीन मुलाच्या हत्येने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याबाबतचा निर्णयही मंगळवारी होण्याची शक्यता आहे। येवल्यात स्वामी मुक्तानंद महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासनं करत योग दिनात सहभाग नोंदवला। यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवली। ठाण्यातील बाळकुंभमधील NG रेजन्सी कॉम्प्लेक्समधील रहिवासी सध्या 3 माकडांच्या धुमाकूळाने त्रस्त झालेत। NG रेजन्सी या कॉम्प्लेक्समध्ये 10 इमारती आहेत। या 10 इमारतींमध्ये माकडांनी उच्छाद मांडलाय, तर लहान मुलांमध्ये आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। अन्नाच्या शोधात आलेली ही माकडं इमारतीच्या आवारात, इमारतींच्या खिडक्यांवर, इंटरनेट वायर केबलवर गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालताना पाहायला मिळतायत। या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी देखील रहिवासी करतायत। कोल्हापुरात मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या तरुणांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। काठी फुटेपर्यंत दोघांना मारहाण करतानाचा हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणार आहे। नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर मोटरसायकल आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। बाजारासाठी मोटरसायकलवर जात असलेल्या दाम्पत्याला खडी वाहतूक भरधाव करणाऱ्या धडक दिल्याने महिला खाली पडली। त्यानंतर त्या महिलेच्या डोक्यावरून वाहनाचं मागील चाक गेल्यानं त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। मृत झालेली महिला गर्भवती असल्याचं ही देखील माहिती समोर येतेय। पाडवी असं मृत महिलेचं नाव आहे। अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी ट्रक चालकावर कारवाई केली असून ट्रक ताब्यात घेण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची भिंत कोसळली असून प्रशासन सतर्क झालंय। घटनास्थळी NDRFची टीम दाखल झाली। सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्गावर जाणारी वाहतूक परशुराम घाटात एकतर्फी करण्यात आलेली आहे। पोर्शे प्रकरणी वेदांची चौकशी संपली आहे। पुढील सुनावणी मंगळवारी 25 जून रोजी होणार आहे। तळोजा येथील टोल नाक्याजवळ भंगार गोदामाला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरामध्ये पतंजली योग परिवाराद्वारे योग दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं। लाखनी येथील बस स्थानकावर मानव सेवा समितीतर्फे या रॅलीचं स्वागत करण्यात आलं। पुण्याच्या इंदापूर शहरातील आय कॉलेजमध्ये जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योग प्राणायाम केलं आहे। सकाळपासून रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। मनमाडमधील अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे। वाशीमधील फादर ॲग्नल शाळेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मयूर डमाळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। मयूरच्या मृत्यूला 2 महिने उलटले तरी त्याचा शवविच्छेदन रिपोर्ट मिळाला नाहीये। यामुळे शाळेविरोधात सामाजिक संस्थांनी आंदोलन केलंय। वाशिम जिल्ह्यातील नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रेलर आणि 2 ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय। नागपूरकडून संभाजीनगरकडे जात असलेल्या ट्रेलर आणि पुण्याकडून अमरावतीला जाणाऱ्या 2 ट्रॅव्हल्समध्ये पेडगाव गावाजवळ अपघात झालाय। या अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले।
जळगावात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। हजारो विद्यार्थ्यांनी योग करत योग दिवस साजरा केला। आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने अनोखा सूर्यनमस्कार करण्यात आलाय। 10 डिग्री अंश सेल्सिअस बर्फाच्या 4 लाद्यांवर योगासनं केली आहेत। बाळू मोकळ यांनी हा अनोखा उपक्रम केलाय। बर्फाच्या 4 लाद्यांवर 51 योगासनं आणि 21 सूर्यनमस्कार त्यांनी केले। विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे। तसेच संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत। अमरावतीसह विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर अन्य जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्या योग दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सहभागी होऊन योग दिवस साजरा करतायत। पुण्यात कोयता गँगचा हैदोस सुरूच आहे। सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे कोयता गँगने हैदोस घातलाय। टोळक्याने एका तरुणावर त्यांनी हल्ला केलाय। दगडफेक करून दहशत माजवली आहे। कांदा खरेदीचा दर ठरवण्याचे अधिकार पुन्हा नाफेडकडे देण्यात आले आहेत। शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता केंद्राने हा निर्णय घेतलाय। नाफेडचा कांदा खरेदीचा दर प्रति क्विंटल 2893 रुपये तर बाजार समितीत कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे। नाफेडचे भाव बाजार समितीच्या भावापेक्षा 200 रुपयांनी कमीच आहे।